मला पण दे ना ती पण जेवायला दे भाकर हे सगळं तुम्हाला हातात येत का देवाला जेवायला घ्या दे ना ग पिल्लू दे ना नाही नारे नाही नारे टाकून असतो मला भाकर चटणी सगळं दे सहारे तेरे जग के रोना है मुझको तेरे चरणों से लग के चटणी पण भी दे ना या जेवण करायला फ्रेंड्स. झालं का जेवण सगळ्याचं कमेंटमध्ये नक्की सांगा. का चाललंय काम आज घट स्थापना केलेली आहे का आम्ही. आणि मी सांगितलं त्यामुळे मला व्हिडिओ शूट कर. उशीर होता आपल्याला. सामान्य आणि ज्युनियर पत्रकार वेळेत पोहोचतात. मित्र आहे लग्नाच्या माणसाचं काय असणार नाही. आता आमच्या तुमच्या पायाशी माझ्या मित्राने लागले. बाबा लग्नाचं मी अजिबात बनवून त्याला निघाले. आता प्रत्येक कशामध्ये उमलता 10 रुपयात एलॉन कॅन्टीनिंग हवं आहे तर डाएट आहे. नवीन डाएट आहे डाएट आहे मच्छी कढीचं बघ एकदा होऊन जाणार नाही. बरं मी एकदाच मिळेल. नवीन ड्रिप लिक्विड लिंबाच्या शक्तीने मच्छीसाठी चिवट वास सुद्धा एका धुण्यात घालवते. आता तुझी पाहिजे आणि मच्छी कढीचा वास किती खाण्याचे स्वप्न ठरवले आहे. पण वंदना आता ती भाषण रात्रभर सुंदर स्वप्न. सगळ्यांना चहा पाणी झालंय का? पाणी आपण आता प्रेस कॉन्फरन्सवर सुरुवात करूया. आता या क्षणी जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला सगळ्यांसमोर आलो. तुम्हाला ठाऊक नसेल तर अशी तुम्ही तुमच्या सिनियर सोबत बोलून शांत माणूस फालतू प्रश्न विचारतात दरवेळेला कॉर्नर करतात. कसे लोक शांत राहणार? थोडा राग येतो ना त्यांचा असं वाटतं. त्यालाच तर पेशन्स म्हणतात तुझे. ते तुला विचारतो तू स्वानंदीच्या केसमध्ये संशयित होतास. तुला अरेस्ट झाली होती आणि हे प्रकरण दाबण्यासाठी तू राजकारणात येतोस का असा प्रश्न ते तुला विचारते.
त्यांना काय विचारायचं हे आधी समजून घे. त्यांचा रोग कुठे आहे, त्यांना काय सिद्ध करून पाहायचं हे समजून घे, मग विचार करा. आणि जर तुझी काहीच चूक नाही तर मग बिंदास बोलायचं. हे बघा, तुमची काहीतरी गफलत आहे. खूपच छान आणि महत्वाचा प्रश्न विचारला. आपलं नाव सरपंच साहेबांना विचारा की ते सांगतील ना. एडिटर इन चीफ महेश मानकर. नमस्कार साहेब. नमस्कार मानकामे साहेब. नीट भरपूर बघून आणि कोणालाच सो मिस्टर मानकामे, मला मान्य आहे की स्वानंदीच्या केसमध्ये संशयित म्हणून मला पोलिसांनी अटक केली. काय पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत होती आणि मी एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना कोऑपरेट करण्याचं माझं कर्तव्य बजावते. आपण कसं बघलेली आपण तू कशाला बघली असतील. संशयित आणि गुन्हेगार यामध्ये फरक असतो ना मानतात. चौकशी दरम्यान माझ्याबद्दल काहीच पुरावा त्यांना सापडला. त्यावेळेला माझी निर्दोष सुटका झाली आणि राहिला प्रश्न स्वानंदीचा. स्वानंदी आमच्या घरातील एक महत्वाचे सदस्य आहे. माझ्या वडिलांसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तोपर्यंत स्वानंदीचा गुन्हेगार पकडला जावा अशी आम्हा सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. आणि तो गुन्हेगार पकडला जाण्यासाठी जी काही मदत करावी लागेल ती करण्यासाठी फक्त मी नाही, आमचं पूर्ण कुटुंब सदैव तत्पर असणार. आय होप मिस्टर मानकामे तुमच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं आहे. पण गुन्हेगार शोधाय ना गृहखातं काय प्रयत्न करतो? मित्रा, मला असं वाटतं की हा प्रश्न तो कमिशनर साहेबांना विचारायला हवा. ते त्याचं जास्त योग्य पद्धतीने उत्तर देते. मी आमच्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. या प्रश्नाचं उत्तर मी देणं तुमचीच ठरणार नाही. ते जे काही काम त्याचं टेन्शन घेऊ नका. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या गुन्हेगाराच्या विरुद्ध पुरावा मिळतच नाही तो गुन्हेगार